वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी शासनाची विशेष सुविधा. 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी लागणार ही कागदपत्रे. राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र आता अशा महिलांसाठी शासनाने विशेष सुविधा सुरू करून दिली आहे. यामध्ये संबंधित लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करून त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी. त्यानंतर शहानिशा करून त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संबंधित लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाल्याचं देखील चित्र आहे. मात्र 31 डिसेंबरपर्यंत त्या संदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता लाभार्थी महिलांना करावीच लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना आता ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. योजनेतील अपात्र महिलांना वगळण्यासाठी आणि गरजू महिलांनाच या राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबर पर्यंत आहे. ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात. ई-केवायसी साठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक केला असल्यामुळे अनेक महिलांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. ज्या लाभार्थी महिलांच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे आणि पती देखील हयात नाहीत किंवा त्या महिलेचा पतीसोबत घटस्फोट झाला आहे, अशा महिलांना ई-केवायसी पूर्ण करताना आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण झाला होता. अनेक विधवा, निराधार आणि एकल महिलांनी या नियमांविरोधात नाराजी व्यक्त केली असून शासनाने पर्यायी उपाय द्यावा अशी देखील मागणी केली होती. त्यावर शासनाने अशा महिलांसाठी विशेष सुविधा तयार केली आहे. याच दरम्यान महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वडील व पती दोघेही नसलेल्या एकल, विधवा किंवा निराधार महिलांनाही हा लाभ कायम ठेवला आहे. अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबरपर्यंत जमा करावी लागणार आहेत ही कागदपत्रे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा अशा महिलांचे पती देखील हयात नाहीत किंवा अशा महिलांचा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करून पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची प्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर पर्यंत जमा करावी. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे महिला व बाल विकास आयुक्तांमार्फत शासनास शिफारस करणार आहेत. या दरम्यान वडील आणि पतीही हयात नाहीत, घटस्फोटित लाभार्थींनी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे जमा करावीत असे देखील आवाहन महिला व बाल विकास अधिकारी आनंद खडागळे यांच्याकडून देखील करण्यात आले आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.